हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मागील भागाची पुन्हा कॅश करण्यासाठीच बहुतांश वेळेस सिक्वेल बनतात. यात संकल्पना, कथा, पटकथा, संवाद यांना दुय्यम स्थान दिलं जातं. मूळ सिनेमाच्या तोडीस तोड किंवा काही अंशी सरस ठरू शकणारा एखादा सिक्वेल अपवादानेच बनतो. स्त्री 2 असा अपवाद ठरल्याचं समाधानाने सांगावंसं वाटतं. स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे जे काही संस्कार आहेत ते बालमनातच आपल्या समाजव्यवस्थेने आपल्यावर कळत नकळतपणे केलेले असतात. पण जर अशीच वेळ आणि अशीच जर गदा पुरुष स्वातंत्र्यावर आली तर? याच संकल्पनेने प्रेरित स्त्रीच्या पहिल्या भागात भोपाळच्या चंदेरी नावाच्या एका छोट्याशा गावात एक स्त्री नामक भूत रात्री अपरात्री फिरणाऱ्या पुरुषांना स्वतःसोबत घेऊन जाते आणि त्या गावात त्या स्त्रीची दहशत असते. कथेतला जो नायक आहे विकी म्हणजेच राजकुमार राव याच्यावर ह्या स्त्रीपासून पूर्ण गावाला मुक्ती देण्याची जबाबदारी येऊन पडते आणि तो त्या स्त्रीला त्या गावातून घालवतो. इथं ती कथा संपते. स्त्री 2 अगदी तिथूनच परत सुरू होते. यावेळी गावावर सरकटा नावाच्या एका भूताची दहशत आहे. हा सरकटा आधुनिक विचाराच्या चाकोरी आणि बंधन तोडू पाहणाऱ्या तरुणींना गावातून घेऊन जातोय आणि पुन्हा एकदा विकीवरच या गावाला संकटापासून वाचवायची जबाबदारी येऊन पडते. तो हे सगळं कसं करतो ह्याचा रंजक प्रवास आपल्याला या स्त्री 2 मध्ये बघायला मिळतो. जिसे इतिहास सिर्फ एक नाम से जानता है. मूळ स्त्रीची जी संकल्पना आहे तीच होती राज आणि DK या लेखकांची. पण निर्माता आणि दिग्दर्शकासोबत झालेल्या काही अंतर्गत वादामुळे त्यांनी ह्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधून काढता पाय घेतला. त्यामुळे ह्या स्त्री 2 मध्ये त्यांच्या लेखनाचा सहभाग नव्हता हे आधी स्पष्ट होतं. स्त्रीनंतर जो भेडिया हा युनिव्हर्सचा पुढचा सिनेमा आला तो तांत्रिकदृष्ट्या भक्कम जरी असला तरी पटकथा आणि त्याच्या एक्झिक्युशनच्या बाबतीत बऱ्याच अंशी फसला होता. त्यानंतर जो मुंजा आला त्या मुंजामध्ये सुद्धा हॉरर एलिमेंटपेक्षा कॉमेडीवर थोडासा जास्त भर दिला गेला. पण उत्तम फॅमिली एंटरटेनमेंट व्हॅल्यू असल्यामुळे तोही यशस्वी झाला. ह्या दोन्ही सिनेमातल्या लेखनात मात्र राज आणि DKची सर येत नव्हती. त्यामुळे स्त्री 2 मध्ये हीच गोष्ट रिपीट होऊ शकते याबद्दल मी साशंक होतो. पण यावेळी मात्र लेखक निरेन भटने जबरदस्त लिखाणाने या स्त्रीची उंची खरोखरच एक पायरी वर वाढवून ठेवलेली आहे. चंदेरी पे एक बार फिर से आफत पड़ी है. वो सरकटा शहर आके लड़कियों को उठा के ले जा रहा है. विकी बेटा इस सरकटे को भी तुम्हें भगाना है. भाभी भांग खा के आई हो क्या? पता कितना बड़ा है वो? जब बच्चन के ऊपर आमिर खान लगा लो तो भी कमर तक ही आएंगे उसके. पहिल्या भागात भय निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्मिती व्हावी याची काळजी मेकर्सने घेतली होती. यावेळी मात्र त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं जे अवलंबून राहणं आहे ते VFX वर ठेवलंय. VFX सुद्धा बऱ्याच अंशी या सिनेमात वर्क करतात पण अनेक ठिकाणी त्यांचा फोलपणा स्पष्ट समोर येतो. इंट्रोलपर्यंत सिनेमाचा जो वेग आहे याचं जे मनोरंजन मूल्य आहे ते एकदम सुसाट आहे. पण इंट्रोल नंतर थोडासा हा सिनेमा संथ होतो आणि मनोरंजन मूल्य सुद्धा थोडं थोडं कमी व्हायला लागतं. पण या बाबी गौण ठराव्यात इतकं ह्याचं सफाईदार दिग्दर्शन अमर कौशिकनं केलेलं आहे. खरं तर भय आणि विनोद यांचं जे काही समतोल साधणं आहे ते क्लिष्ट काम आहे. याच्यातल्या एकाची मात्रा जर थोडीशी बिघडली तर संपूर्ण संकल्पनेचाच विचका होऊ शकतो. पण हा समतोल पहिल्या भागाप्रमाणेच अमर कौशिकनं इथं सुद्धा साधल्याने तुम्हाला त्याचं कौतुक करणं खूप जरुरी होऊन जातं आणि त्याच्यासाठी त्याला हॅट्स ऑफ. महापूजा के आखिरी दिन तक उसे रोकना ही होगा वरना महाविनाश होगा. चंदेरी को कोई मुसीबत से बचा सकता है तो तुम हो. अब लग रहे हो असली राजकुमार. स्त्री 2 हा खरं तर कुठल्याही एका कलाकाराचा सिनेमा नाही. पण स्टँड आउट जो रोल आहे यातला आहे राजकुमार रावचा. त्याचं जे कन्व्हिक्शन आहे ते कुठल्याही सिनेमात कमी दिसत नाही. ड्रामॅटिक सीन्स असू द्या किंवा विनोद निर्मितीचे प्रसंग असू द्या दोन्ही ठिकाणी तो चमकदार कामगिरी करताना दिसतो. अभिषेक बॅनर्जीबद्दल सुद्धा बोलावं तितकं कमी आहे. अगदी पाण्यासारखा असणारा हा कलाकार कुठल्याही भूमिकेत अगदी समरस होऊन जातो. त्याच्या एंट्रीनंतर सिनेमातली जी काही एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे ती तिपटीने वाढते. अपार शक्ती खुरानाचंही काम चांगलं आहे पण इतर 2 व्यक्तिरेखांच्या तुलनेत त्याच्या वाट्याला काही कमी प्रसंग आहेत. पण जितकेही आहेत त्यात तो उठावदारच वाटलेला आहे. पंकज त्रिपाठींचे वन लायनर तुम्हाला हसवतात. त्यांची नैसर्गिक अदाकारी संवाद फेक या सिनेमाला अजून प्रभावी बनवतात. सरकटे के बारे में हम क्या जानते हैं?
सर कटेगा सर, कटा हुआ है। वाह, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो। थैंक यू रुद्दा भैया। श्रद्धा कपूरच्या पात्राबद्दल काय बोलावं, ती तर या पूर्ण सिनेमाचा एक कणाच आहे. तिचं सौंदर्य संपूर्ण पडदा तर व्यापून टाकतंच, पण सर ते शेवटी ती तिच्या अभिनयामुळे पण लक्षात राहते. लेखक दिग्दर्शकांनी तिच्या एंट्रीसाठी जो प्रसंग निवडलाय किंवा रचलाय त्याला खरंच तोड नाही. इंट्रोल पूर्वी येणारा हा जो प्रसंग आहे तो अख्खं थिएटर दणाणून सोडतो. सिनेमातली गाणी कथेच्या वेगाला किंवा पटकथेला कुठलाही अडसर तयार करत नाहीत. उलट ही गाणी कथेला पुढेच घेऊन जातात. मधुवंती बागचीने गायलेलं आणि तमन्ना भाटियावर चित्रित झालेलं आज की रात या सिनेमाचं प्रमुख हायलाईट आहे. इतरही गाणी तशी श्रवणीय आहेत, चांगली आहेत आणि कथेला ती किंवा सिनेमातलं जे वातावरण आहे त्याला ते पूरकच आहेत. हमारे बारे में क्या बोलते हैं पता है? क्या? चंदेरी का देवदास, बर्बाद आशिक, बिक्की बावरा, सस्ता रांझा, मजनू का वांझा, चन्ना मेरे या पागल प्रेमी, दुखी दर्जी, टूटा दिल शहजादा, जिसका प्यार रह गया आधा, कबीर सिंह, सूखा बर्जिन. या सिनेमात आपल्याला टप्प्याटप्प्यावर वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळतं. यात एका सुपरस्टारचा गेस्ट अपीअरन्स आहे. हॉरर युनिव्हर्सचं जे काही नैसर्गिक एकत्रीकरण आहे. कळस साध्य म्हणून एक उत्कंठापूर्ण असा क्लायमॅक्स सुद्धा आहे. अभिषेक बॅनर्जी, अपार शक्ती खुराना, राजकुमार राव ह्या त्रिकुटाने जी धमाल केली या सिनेमामध्ये ती पडद्यावरच अनुभवायला पाहिजे. एकंदरीत सर्व प्रकारचा मसाला योग्य रीतीने जुळून आल्यामुळं हा वीकेंड तुमचा रसरशीत करणारा किंवा एकदम ताजतवानं करणारा आणि पूर्णपणे मनोरंजन मूल्य पुरवणारा हा सिनेमा आहे. त्याच्यामुळं हा नक्कीच तुमचे स्वकीय असतील, सहकारी असतील, कुटुंब असतील, मित्र असतील ह्यांच्या समवेत हा सिनेमा मोठ्या पडद्यावर नक्की अनुभवू शकता. तुम्ही जर स्त्री 2 पाहायला असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला तो कसा वाटला. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.